हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, मन में लड्डू फोडतं या म्हणजे लय आम्ही हॅपी आहे, लय खुश झालेला आहे. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर आमच्या चेहऱ्याचे स्माइल, गाडी कुठे आहे? गाडी इथे आपली गाडी चेहऱ्याचे स्माइल बघितलं असेल मित्रांनो. आता आणि आज आमचं तिकीट भेटलेलं आहे. आता आम्ही निघालो. हे बघा आवाच्या हातात, हे बघा तिकीट पण भेटलं. आता घरी जाऊन मस्त पैकी जातो. एसी मध्ये बसून जाताना एसीचे तिकीट काढलेलं आहे मित्रांनो. स्लीपरचं नव्हतं भेटत, त्यामुळे एसीचं काढलेलं आहे. मस्तपैकी थंड हवा खात जायचे. आणि मित्रांनो, मी तर एकदमच कॅन्सल समजले होते. मला वाटत होतं मला नाही जायचे. मला जायचे तर जायचे, कसं पण जायचे. वेटिंग भेटलं तरी जायचे. आज ठरवलं होतं जायचे म्हणून दिलं हे तिकीट. मित्रांनो, अजून व्हिडिओ मध्ये बनवून राहा. आता घरी जाऊन आम्ही इकडे शॉपिंगला जायचं. हा, अजून शॉपिंग करायची मित्रांनो राहिलेलं आहे. त्यामुळे असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि आज पॅकिंग करून आम्हाला निघायचे. आता पुण्याला जायचं ना, पुन्हा जायचे मित्रांनो. तर असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. थोड्या वेळात भेटते. हे बघा, 3-4 दिवस झाले ते रात्री थांबलेलं होते. आणि कालच्या रात्री आईने डब्बा पाठवले जेवायला. 3 दिवस झाला आम्ही ऑर्डर करून खात होते, पण पोट नव्हतं भरत. एक दिवस घरचं जेवण आलं तर 1-2च चपातीमध्ये आमचं पोट भरलं. बाकीचे रिटर्न चालवलेला आहे मित्रांनो. तर अशा व्हिडिओ मध्ये बनवून राहा. एक वानरांनी खाल्ली, त्याचा व्हिडिओ बघायला भेटल. जरा बसू द्या आधी, मजा येईल मित्रांनो. मी तर एकदम असं म्हणजे काय म्हणतात ना, सर्व ब्लॉग बघायला भेटणार आहे. त्यामुळं व्हिडिओ वरती बनवून राहा. मस्त पैकी हसा मजा घ्या. तर चला, थोड्या वेळात भेटते. आपण शॉपिंग करायला बघू काय घेतात आहो. तर मित्रांनो, हे बघा आहो मला घेऊन आले ते शॉपिंग करायला. म्हणजे तिकीट निघल्यानंतर आम्ही आले तर आता कपडे घ्यायला. आणि माझ्यासाठी आहो ऑलरेडी 5 ड्रेस घेतलेला आहे, पण स्वतःसाठी घेतलेला नाहीये. मी यांना म्हणले ते UP गेल्यानंतर जर तुम्ही तिकडे नाही घेतला तर हा जसा ड्रेस आहे तसं मी घरी घालून ठेवणार आहे, घालणार नाही, जुनं घालणार आहे. तर हा ड्रेस कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा. कलर छान आहेत का भैया? मस्त लागतं. चला बघूया. अजून आवासाठी सूज घ्यायचे. हार्टबीट नहीं कम करने का उसको, ठीक है? नहीं ऐसे तर फायनली मित्रांनो, आम्ही घरी पोहोचल्यानंतर आंघोळ केला. 3-4 दिवस झाले आम्ही स्टेशनवर बसलेलो होता. आणि घरी आल्यानंतर खूपच कंटाळा आलेला होता आणि खूपच दमलेलो होते आम्ही. आल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर लगेच आम्ही आंघोळ करायला गेला. आंघोळ केल्यानंतर जेवण केल्यानंतर मग परत गावात गेला काहीतरी सामान आणायला. आणि सामान आणल्यानंतर इकडं बघा, आता संध्याकाळ झालेला आहे. रात्रीचा आता किती वाजलेला आहे? 8 वाजलेला आहे, 8:30 वाजले आहे मित्रांनो. आणि आता आहो काय करते ते सगळं पॅकिंग तयारी चाललेलं आहे. म्हणजे आपला बॅग वगैरे भरायची तयारी चाललेला आहे. हे बघा, एवढं पसरा एकदम ठेवलेला आहे आवनी. सगळ्यांचे कपडे आहो भरतात. एक बॅग तयार झालेला आहे, दुसरा चाललाय तिकडे, एक तिसरा. तुम्ही काय करताय पोरांच्या ह्याच्यात कशाला करताय? मी बॅग भरायला एक्सपर्ट माणूस आहे. बोली काय झालं? हा, ही बॅग तुला. हा, पण मी म्हणले ह्यात आणू एवढी कपडे लाडूची ह्यात बसून जातील त्यांची कपडे. नवीन घालायचे ते ह्या कप्प्यात, रोजची रेग्युलर घालायचे ते ह्या कप्प्यात, नवीन घालायचे त्याला चेन लावून ती तशीच राहते लागणार वापरायला. बरोबर का? अरे बाबो मित्रांनो, एवढा कपडा आहे. ऐक ना, मी काय म्हणतोय, ह्यात नवीन घालायची ती बरोबर, आणि ह्यात जी रेग्युलर घालायची ना ती इकडे ठेवायची. म्हणजे नवीन ज्या दिवशी काढायची त्या दिवशी काढायची. मला नाही वाटत सगळे आपले पण दोघांचे येते बॅग येतील. सगळे येणार, ते दिसते असं बॅग, पण ते बॅगले मोठे. एक मिनिट, तू आता बघ ह्यात कपडे किती येतात ते मग मला सांग. सेट नुसार कपडे ठेवतोय मी सगळ्याचे. आता लाडूची फ्रॉक ठेवली, लाडूची टॉप आहेत का नाही, हे टॉप एक घेत ठेवतो. टॉप आपण रेग्युलर वापरणार ना त्याला. टॉप हे दुसरे टॉप ठेवतो. हे टॉप आपल्या टी शर्ट तिथे घालायला,
हे तिचे तिथले. बघा मित्रांनो, आता चालले ते पसरी म्हणजे पसरा आवरायचे चाललेला आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, बॅग पॅकिंग चाललेलं आहे आमच्या. अजून कपडे हे बघा सगळं राडा झालेला आहे. अजून कपडे सगळं भरतात आहे. आणि इकडं मी मेहंदी लावून बसलेली आहे डोक्यावर. डोके पण खूप गरम झालतं, म्हणजे एकदम आजारी सारखं झालंय. आणि कसं पण बसलेलं आहे मित्रांनो, तरी मी काय म्हणजे टेन्शन नाही घेत, कारण की आपल्याला जायचे तर जायचे. आणि डोक्यावर मेहंदी लावले, लई दिवसांनी लावले. इकडं बघा सगळं लाल झालेलं आहे, हात पण लाल झाले थोडंसं नॉर्मल. आणि तिकडे गेलं मग हातात मेहंदी लावणार आहे. इथं नाही लावणार आहे, कारण की तिकडे गेल्यानंतर लग्न आहे. अजून लग्न 3-4 दिवस आहे. मग तिकडे पोहोचल्यानंतर आम्ही मेहंदी रसम जे दिवशी आहे ना, मेहंदी रसमचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. अजून कशाच असतं तुमच्याकडे? हल्दी रसम, मेहंदी रसम, गाणा रसम, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहेत जर चॅनलवर बनवून राहिला तर, आणि चॅनल शेअर केला तर. चाललंय मित्रांनो पॅकिंग. अजून बरेच सामान आहे जे आम्हाला नाही वाटत की एवढा ह्याच्यात येईल. सगळं चाललेलं आहे. हे मोठी बॅग बघा आवरून झालेला आहे एक बॅग. ऐक ना, हा पोरांचे बूट दे मला. हा पोरांचे बूट, तो शिवांचा बूट तिथे आहे. लाडूचं बूट ठेवला होता. मागा तुमच्या बघा, हे शिवांचे बूट. हे बघा, म्हणजे एक जणाला 2-2 जोडी चप्पला आहे मित्रांनो. हे काय लाडूचे बूट याच्यात ठेवायचे, आणि हे शिवांचे जे आहे ठेवायचे. त्याला सँडल घालून घेऊन जायचे ना, हा. तिकडे बूट घालायचे. हा सँडल घालू किंवा बूट घालू त्याला. नाही शिवांस लईच घालायचे, बूट लई जुनं झालंय लाडूला ते. सँडल घालून. हा ते वाला लाडूला हा, सँडल. काय अडचण नाही. ओके, आता हा झालं त्यांचं. पोरांचं झालं व्हय. हा. तर मित्रांनो बॅग पूर्ण पॅक झालेला आहे. मी गेलती धार काढायला आईसोबत. तर इकडे बघा बॅग एकदम पूर्ण पॅक झालेला आहे. आहोंनी पॅक केलेला आहे. सगळे कपडे भरून झालेलं आहे बॅगात. इकडे एक आहे, इकडे एक आहे, आणि हे आहे एकदम छोटासा नन्हीसा बॅग. हे बघा कसं दिसतंय नक्की सांगा कमेंट करून. तर इथं पॅकिंग झालेलं आहे मित्रांनो. आता खायचं बॅग पॅक करायचं, म्हणजे जे आपण खायला घेऊन जाणार ते. आणि उद्या आम्हाला गाडी बसायची. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि खाण्यासाठी काय घेतलं ते सांगितलं मित्रांनो. ते रेल्वे दाखवू ना, ट्रेन मध्ये बसल्यावर. बरोबर आहे की नाही मित्रांनो. आता दाखवलं तर सगळं मजा बेकार होईल. काय झालं? मेहंदी लावलंय चेहऱ्याला. हा चेहऱ्याला इथं इकडे बघ, एवढे पिंपल काढले ते पाडा. डिगचे डिग चालाय का? तिथं राहते का रेल्वे? तिथे 4 दिवस बसले तेव्हा चालते मित्रांनो. एवढं मच्छर चावत होता ना रेल्वे स्टेशनवर बसून. बघा इथं पिंपल आलंय, ते दुखतं ते पिंपल. आणि घसा पण पार बसलेला आहे. तर मित्रांनो खायचं जे वस्तू आहे ना ते अजून पॅकिंग करायचे. आता नाही लावणार आहे, आम्ही रेल्वेत दाखवणार काय काय घेतलेलं आहे, खायला काय काय आणलेलं आहे. आणि आम्ही युपी माझी बहिणीसाठी पण चालवलेला आहे काहीतरी खायला. तिने नाही चालवलं मित्रांनो, सांगतो खरं. साली साहेबांनी मला सांगितलेलं माझ्यासाठी तुमच्या इकडली भेळ आणा, म्हणून साली साहेबांसाठी भेळ चालवली. भेळ त्याला आवडतात आपले महाराष्ट्राचे भेळ. आणि त्यांच्या पोरासाठी एक स्पेशल गिफ्ट चालवले छोटस आहे, त्यांना आवडतं. तर चला मित्रांनो, आता अजून पॅकिंग राहिलेलं आहे. आणि लय झोप आलेला आहे, लय कंटाळा आलेला आहे. आणि तिथं स्टेशनवर आम्ही 4 दिवस थांबलेला होते, त्यामुळे खूपच कंटाळा आलाय. माझा घसा बसलेला. अजून तर प्रवास करायचे, म्हणजे रेल्वेत प्रवास करायचे, त्यामुळे खूप कंटाळा येईल. तर हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.